विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात. त्यांच्याकडे लोक संशयाने बघतायत, ते पक्ष सोडून जाईल अशी अफवा होतात, चर्चा होतात. आम्ही नेते लोक उद्या पक्ष सोडून जाऊ, पण कार्यकर्ता मात्र जमिनीवर असतो. तो पक्षाचा आधार असतो. हे कोण कुठे पडतील कोणाचाच भरोसा नाही, आमचाही नाही, कोणाचा नाही. कारण आजच्या परिस्थितीमध्ये असं लोकांचा समज आहे, तो फार मोठा गैर लोकांमध्ये तशी चर्चा आहे. आम्हाला आमच्यापेक्षा नेते गेलेत हव्यावर, पण कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, तर तो पक्ष जिवंत असतो. आणि म्हणून माझी भूमिका या सत्तांमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच राहिली आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास मी 20 सभा त्या ठिकाणी घेतली. वार्डात मी फिरलो. आमच्या ताई म्हणतात की महिनाभराच्या नाही 15 दिवसापूर्वी तर ताई तिकडे चंद्रपूर आपला दिल्लीलाच होत्या, प्रतिभाताई. आणि त्यामुळं त्यांनी केला प्रयत्न, नाही केला असं नाही, त्यांनी मेहनत केली, मी पण मेहनत केली आणि दोघांनी मेहनत करून आलेला तो निकाल आहे. आणि माझा मतदारसंघ म्हणजे मला कोणी ठरत नाही. कोणाच्याही मतदारसंघात, माझ्याही मतदारसंघात येऊन थोडासा जातीचा विषय काढून विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जे काही केलं ते मी विसरून गेलो आणि आम्ही एकत्र आलो. मला खूप त्रास झाला त्याचा. समाजामध्ये गैरसमज निर्माण केला गेला की इथे कोणीही झालं तरी कुणबी समाजाचाच माणूस निवडून आला पाहिजेत विधानसभेत, असं म्हणून माझ्या मतदारसंघात मेळावा घेतला. पण लोकांनी, समाजाने अशा फालतू गोष्टीला विश्वास ठेवला नाही आणि फालतू गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि फालतू अशा चर्चेवर लोकांनी लक्ष देऊन मतदानही केलं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी माझा विजय झाला. मला सगळ्या समाजाने मतदान केलं. त्यामध्ये कुणबी समाजाचा सुद्धा प्रचंड मोठा वाटा त्यामध्ये आहे. परंतु असाच समाज एखाद्या खासदारांनी एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जातीय विष ओकणं, म्हणजेच खासदार धानोरकर काय फक्त एका समाजाच्या भरोशावर आला असं समज करून घेणं ते चुकीचं आहे. पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिसळून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावा लागेल. समज गैरसमज असतील ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. ही भूमिका आपल्याला आता पुढे घेऊन जायची आहे, या मताचा मी आहे. आपण आता बोलले की अफवा सातत्याने येत असतात की तुम्ही पक्ष सोडून जाता, तुम्ही किंवा त्या यांचा हुकम कोण करता. आपण आता बोलले धानोरकर पक्ष सोडून जाणार आहे अशी चर्चा त्या मतदारसंघात आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हटलं का? नाही, आमच्याही संदर्भात अशा अफवा होतात, त्यांच्याही संदर्भात येत असतात. त्या अफवांना काही अर्थ नसतो. जर तसं असतं तर जीव ओतून आम्ही अंगावर घेऊन या निवडणुकामध्ये काम केलं नसतं. आम्ही भाजपाला फार होईल असं वातावरण निर्माण केलं असतं. पण आमची भूमिका गेली 20 वर्ष 25 वर्ष अनेक प्रलोभनं मला मिळाली, अनेक आश्वासनं दिली, अनेक जण माझ्या दरवाज्यात आले. पण मी माझ्या भूमिकेशी, माझ्या पक्षाची मी प्रामाणिक इमानदार आहे. मी यापूर्वी स्टेटमेंट केलं की मी जहलात जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही. ही माझी भूमिका आहे. आपण आपली भूमिका स्पष्ट केली, पण खासदार मॅडम बद्दल आपण एक अफवा ज्या येतात त्यांच्याबाबत येतात नाही, तुम्ही अर्धवट ऐकून मला विचारताय असं मला वाटतं. मी असं म्हणालो की सगळ्यांच्या संदर्भात अशा चर्चा, अफवा येत असतात. परंतु कार्यकर्ता हा जो आहे तो आहे तिथेच राहतो. त्या कार्यकर्त्याला दुःख होणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही, ही आपली सर्वांची जबाबदारी असते. त्यामुळे नेते येतील जातील, पण कार्यकर्ता जोपासतो तो खरा नेता असतो. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. आज बैठक होणार होती, प्रदेशाध्यक्ष तुम्ही, धानोरकर आणि कुणाल चौधरी, त्या बैठकीचं काय झालं? होणार आहे की नाही होणार आहे? नाही, मला अजून निरोप मिळाला नाही, पण आज बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष येणार आहे आणि यामध्ये मला वाटतं की चांगला मार्ग निघेल. अजूनही आमच्याकडे बहुमत कुठे आहे? आमच्याकडे 30च आहेत, 3 अपक्ष धरून. आम्हाला अजून 4ची आवश्यकता आहे. 4 लोक यायला तयार आहेत, आमच्याबरोबर जोडायला तयार आहेत. 4 नाही 8 लोक जोडायला तयार आहेत. त्यांच्याबरोबर बोलणी माझी प्रत्यक्ष सुरू आहे आणि ते पक्षाच्या किंवा आयडिओलॉजीशी सगळे मिसळणारे आहेत. ते भाजपकडे जाणारी कोणी नाहीत. 2 बंडखोर ते पण भाजपकडे जाणार नाही. ते काँग्रेसच्या अनेक वर्षापासून काम करत आहेत मला वाटतं. आणि वंचितचे 2 आहेत आणि उभाटाचे 6 लोक आहेत.
तर वडेट्टीवार धानोरकर हा वाद शिगेला पोहोचल्याचं याच विजय वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेतून दिसतंय. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे थांबण्याची. पाहत रहा जय